नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. काल व्हिडिओ नाही आला बरोबर, कारण त्याचा अरे थांबणार आहे, ब्लॉग बनवतोय ना रे. ओ आत्ताचा पोऱ्या, काल व्हिडिओ नाही आला का बरं माहिती का? कारण मी काल गेलो होतो खरेदीसाठी. आमची जी नवीन जागा जी खरेदी केली ना, तर तिची खरेदी होती ना काल, त्याच्यामुळे गर्दी असल्यामुळे मी व्हिडिओ नाही काढू शकलो. व्हिडिओ म्हणजे त्याच्यात बिझी होतो ना, म्हटलं मग याच्यात टाइम देऊ का त्याच्यात टाइम देऊ, म्हणून व्हिडिओ नाही काढला. काल माझ्यासोबत मामा पण होता. मामा पण माझा ब्लॉग बघतो. मामा म्हणे का रे मला घेत नाही का? म्हटलं मामा जाऊ दे, म्हटलं आज नाही काढायचंय, उद्या कधीतरी पुढच्या टायमाला येजो म्हटलं. तर आता त्याला सांगतोय मामा तुझं नाव घेऊन येतो. माझ्यासोबत मयूरराज राजपूत हे होते काल. आता तू कमेंट करून सांग. तू कमेंट नाही करणार आहे तर मला माहिती, पण सांगायला काय जातं. तर आजची सुरुवात आमची या बिचाऱ्याच्या ब्लॉग पाहून होते. मला काही समजत नाही या लहान लहान पोरांच्या नावाने व्ह्यूज खाता बिचारा सौरभ जोशी. मी तर एकटाच आहे म्हणा. बघू आता काय होतं आजच्या ब्लॉग मध्ये. आज तर काही शेतावर गेलेलं नाही आहे. आज बघा कटिंग पण केलेली आहे. आम्ही दोघी गेलो होतो कटिंग करायला. आज कटिंग करून आलेलो आहे. थोडा चांगला दिसत असेल, पण उन्हात जाऊन जाऊन चेहरा पुरा काळा पडून गेलेला आहे. तर आता त्याला बोरा करायचे घरात राहून. तिकडे शेतात गेल्यावर रोज पप्पांना मदत करतो, पण आज घरी आईला मदत करू म्हटलं. वॉशिंग मशीनचे कपडे आता सुकले, म्हणजे धुतले गेले. आता टाकतोय सुकायला. आई म्हटलं तू स्वयंपाक बनव, मी टाकतो म्हटलं आता कपडे. तर मग आता मी कपडे टाकतोय मस्त. कधीतरी आईला पण मदत करायची आपली आपली घरी, आहे का नाही. आजचा ब्लॉग पूर्ण घरगुती आहे. आता बघा हे जिरं मोहरी कुटायला दिलं आता आईने. आता हे कुटणं चालू आहे. आता करून टाकली याची पूर्ण पावडर. आज मस्त काजू मसाल्याची भाजी बनते घरी. आता आमचं मस्त चालू आहे काजू मसाला, फुलके, आंबा. मस्त जेवण चालू आहे. या जेवणाला मस्त आमचा दिवसाचा टाइमपास इतका मस्त झाला होता ना. रेकॉर्ड वगैरे केलं, पण तो डाटा उडून गेला माझा. आता जेव्हा बघतोय डाटा कुठे गेला, पूर्ण गायब आहे. फजिती आत्ता बघत होतो मी, म्हटलं इतकं भारी रेकॉर्ड केलेलं होतं, सगळं गायब होऊन गेलं. आता या टकल्यासोबत चाललोय मी सिम कार्ड घ्यायला. याला नवीन सिम घ्यायचंय, म्हणजे याचं सिम आहे ना ते बंद पडून गेलेलं आहे, म्हणून आता यासाठी माझ्या नावाने नवीन सिम कार्ड आहे. भाऊ फक्त ना काही वाईट काम नको करतो बरं का, मला धरते ना. त्याच्या आधी पेट्रोल टाकायला चाललोय गाडीत. हे बघा इथं आमच्याकडे जळगाव जिल्ह्यात स्मिताताई वाघ जिंकल्या ना, म्हणून त्या येणार आहेत. त्या खुशीमध्ये इथं रॅली चालू आहे बघा त्यांची. आता आजचं वातावरण बघा किती मस्त आहे. आता चालू आहे घरगुती बॉक्स क्रिकेट. चालेल, एक बॉल ट्रायल होता ना, पकडणार आहे हो. फायनली आमचं क्रिकेट खेळून होऊन गेलेलं आहे. आंघोळ पण झाली. आणि मागच्या टायमाला मी एक अंडा रेसिपी सांगितली होती राईट, ती शॉर्टकटमध्ये होती. पण या टायमाला फुल व्हिडिओ दाखवतो. हे बघा अंडा रोल बनवायला सगळ्यात आधी आपल्याला त्याची नॉर्मल स्टफिंग लागेल. स्टफिंगसाठी मी शिमला मिरची घेतोय, टमाटे आणि कांदे. तर आता याची कटिंग करतो, थोडी आईला हेल्प करतो. आई तोपर्यंत पोळी आणि अंड्याची ती म्हणजे अंड्याची चपाती असते ना ती करेल. त्यानंतर मी सॉसेस बनवेल. मी ते सॉसेस पण दाखवेल तुम्हाला कोणते कोणते ॲड करायचे. हे बघा आता मी टमाटे, कांदे आणि ही शिमला मिरची आता यांना मस्त कट केलेलं आहे. आता बनवतो सॉस. हे बघा सॉस बनवायला आपल्याला लागतो पहिले केचप, त्यानंतर शेजवान सॉस, मॅयोनीज, नंतर रेड चिली, ग्रीन चिली, पिझ्झा पास्ता सॉस, पिझ्झा टॉपिंग. हे कमी म्हणून मी याला डबल ठेवलेला आहे. त्यांना एक खटे मिक्स करून. आणि ऑप्शनलला लोणचं असतं, लोणचाचा खार ज्यांना आवडतो त्यांनी टाका. पण एक सांगतो, इतकं भारी लागेल ना, ट्राय करून बघा. सगळ्यात आधी मी टाकलंय शेजवान चटणी. त्यानंतर आता याच्यात करतोय केचप ॲड. प्रत्येकाने आपल्या आपल्या क्वांटिटी अनुसारच घ्यायचं आहे. त्यानंतर मी याच्यात मॅयोनीज ॲड करतो आहे. मॅयोनीज ऑप्शनल आहे सॉससाठी, कारण मॅयोनीज ऑलरेडी जेव्हा आपण रोल बनवू ना तेव्हा ऑलरेडी मॅयोनीज येईल, पण मग हे ऑप्शनल आहे. आणि आमचं इकडे वातावरण एवढं भारी झालेलं आहे ना. आता हे बघा पूर्ण हवा चालू आहे. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे. हे बघा विंज चमकली बघा. हे बाय. चला आपण आपल्या सॉसवर कंटिन्यू करू. मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आता हे जसं ॲड केलं ना मी हे बाकीचे, तसंच यांना सेम टू सेम ॲज पर अवर क्वांटिटी यांना याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. तर मग ॲड करा, त्यांना मिक्स करा. आणि हां लोणचं आहे ना ऑप्शनल आहे. ज्यांना लोणचं आवडत असेल त्यांनी लोणचं टाकायचं. तर मी आता यांना ॲड करतो आणि मग त्यानंतर तिकडे त्या पोळीसोबत यांना पेस्ट करतो. बरोबर ना. हे बघा आता मी मस्त याचं सगळं मिक्स करून आता यांची पेस्ट रेडी केलेली आहे. आता तिकडे त्या अंड्यावर पेस्ट करतो. हे बघा आता अंडा असं मिक्स करायचं, त्यानंतर तव्यावर टाकायचं, ही चपाती घ्यायची, त्याला हिच्यावर टाकायचं, पेस्ट करायचं, त्यानंतर असं प्रोडक्ट तयार होतं. त्यानंतर बघा आता मी सगळ्यात अगोदर
हा पेस्ट घेईल असं नॉर्मल आपल्याला जेवढा लावायचा तेवढा लावायचा. मग याला पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं मस्त असं स्प्रेड करून घ्यायचं सगळ्या साईडला. मी तुम्हाला एक करून दाखवतोय असावाला, मग बाकीचे जे सगळे आहेत ना ते सारखेच बनतील. आपल्याकडे प्रोडक्टला कोणतेच कमी नाही आहे, आपण कोणत्याच गोष्टीत कमी करत नाही सॉसने न सूसने. मग त्यानंतर आपले सगळ्यात अगोदर शिमला मिरची घ्यायची, त्यानंतर कांदे, त्यानंतर टमाटे, आणि मग शेवटी असं मेयोनीज लावून द्यायचं. अँड आवर रोल इज रेडी. याला आता गोल करून आपण रोल खाऊ शकतो. आणि ज्यांना क्रंचीनेस आवडतो ना त्यांनी याला वापस फोल्ड करून तव्यावर ठेवून द्यायचं. मागून पडून उलट सुलट करून क्रंची होऊन जातो. टोन्या कसा वाटतंय? कसा वाटतंय रे? हो तू काय ऍक्टर बिक्टर सेलिब्रिटी आहे का? तोंड लावत होतं मागच्या व्हिडिओमध्ये बी तोंड लावायचा. कसा आहे रे भाऊ? खाल्ला तरी का तू? बरं आहे भाऊ. पाऊस आला हो भाऊ, पाऊस आला. पा 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 आवाज आहे का फक्त? या दोघींना खाऊ घातल्यानंतर आता माझी भारी, आता मी खाईल. तुम्ही पण करून बघा घरी ट्राय. बाहेरच्या खाण्यापेक्षा आहे ना घरचं खा. बाहेर तरी मैद्याचं असतं, आपण घरी कणिकचं बनवू शकतो. तर बघितलं तुम्ही, अशी प्रोसेस असते एक अंडा रोल बनवायची. तर तुम्ही आरामशीर घरी बनवू शकतात. आणि आजचा व्हिडिओ एंड करतो इथं, कारण आता ब्लॉग एडिट करावं लागेल आणि लाईट पण गेलेली आहे सध्या. म्हणून आता इन्व्हर्टर किती वेळ चालेल याचा भरोसा नाही आहे. म्हणून आता काय करेन, याला मोबाईल चार्जिंगला ठेवून देईल. आय होप गाईस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईस. बाय.